कालीमाली आंघोळ केली आणि निघालो. का सांगते, पण त्याआधी आजच्या भाऊबीज स्पेशल हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अहोंना घाई असली की सगळं काही असं कालीमालीच करावं लागतं. त्याचा अर्थ काय तुम्हीच कॉमेंट करून सांगा. अहोंनी कामावर जाता जाता मला माहेरी सोडला. निघताना तर काही वेळ मिळाला नाही, म्हणून मी सगळं काही पॅक करून इथेच घेऊन आली. माझी तर साडी नेसून झाली, मम्मी पण रेडी होते आणि त्यानंतर आम्ही जाणार गावात. दरवर्षी भाऊबीजेसाठी भाऊ येतात, पण ह्यावेळेस मीच ऑफर टाकली की बाबा मीच येते तिकडे. एक दिवस काही ना मला माहेरी पण यायचा चान्स मिळेल. त्यातल्या त्यात आज मी किती महिन्यांनंतर गेअरची गाडी चालवणार होती, सो भीती होतीच मनात, पण सुखरूप दोघीही पोहोचलो. पहिला स्टॉप होता मामाकडे. स्वागतासाठी सगळेच होते आणि बघताय किती सुंदर रांगोळी काढले आणि मामीचं डेकोरेशन म्हणजे त्याला काही तोडच नाही. यावेळेसचा इतका सुंदर फराळ झालाय, मग सगळ्यांसाठी पिशव्या नको का आणायला. चला सर्वात लहान भावापासून सुरुवात करू. भाऊ नंबर 2. ह्या सगळ्या गडबडीत आमच्या छोट्या भावाला कधी फुगा आला काही कळालंच नाही आणि मग फोटोसाठी रेडी नव्हता. मग जबरदस्तीचा फोटो. त्यानंतर मी आली काकांकडे. गावात आल्या आल्या काकूने लगेच घरी बनवलेले मोतीचूरचे खास लाडू आणून दिले. भाऊ नंबर 3, भाऊ नंबर 4 आणि हा शेवटचा भाऊ नंबर 5. सर्वांना ओवाळलं आणि आता जेवणाची तयारी. तेवढ्यात हितू मॅडमचा आला फोन. मॅडम जस्ट उठलेल्या. आता तसंही टायमिंग वाढलेलं आहे, 5.5 तासांचं अंतर झालंय, सो तिथे ऑलमोस्ट सकाळचे 7 की 8 वाजलेले. बराच वेळ तिच्याशी गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मस्त असं आमचं जेवण झालं आणि मी पुन्हा आली मामाकडे मम्मीला घ्यायला आणि मग आम्ही निघालो घरी जायला. पप्पा मम्मीने काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. शुभम पण 5च्या आसपास आला आणि आम्ही दोघं सागाव्याला जायला निघालो. एक दिवसाची मस्त अशी मला माहेरची सुट्टी मिळाली. दहिसर वरून चाललोय आणि बाबूचा वडापाव खाला नाही असं तर होणार नाही. माई पप्पा पण आज बाहेरच होते, त्याच्यामुळे माईची पण भाऊबीज संध्याकाळीच झाली आणि या बहिणींनी पण त्यांच्या भावांना ओवाळलं. गळे भेट पण झाली. भाऊबीजच्या निमित्ताने सगळेच घरी आलेले, सो खूप छान वाटलं. रात्री जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही 2 स्काय लँटर्न आणलेले, काहीतरी वेगळं, त्यामुळे सगळेच एक्सायटेड होते. आजचा दिवस खूपच सुंदर होता. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच.